देशाचं भविष्य हे अशा पद्धतीने वाया जात असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी कंट्रोल केलं पाहिजे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खाता आणि पब आहे आणि अशा वेळेला तासाभरात जामीन होतो। ह्याच्यामध्ये मोठं गौड बंगाल ह्याच्यामध्ये दिसतंय। तर या पीआयची चौकशी झाली पाहिजे। ज्या पब मग त्याची चौकशी का केली नाही, त्या पब वाल्यावर का नाही गुन्हा दाखल केला, तो पोलीस खातं किती सडलेलं आहे ह्याचं उदाहरण आपल्या समोर दिसतंय। श्रीमंताची मुलं आणि गरिबांची मुलं, शेवटी ही मुलंच आहेत आणि ही मुलं आमचं जे देशाचं भविष्य आहे हे अशा पद्धतीने वाया जात असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी कंट्रोल केलं पाहिजे। मधल्या काळामध्ये पोलिसांनी एक नियमावली काढली, 1-1:30 वाजेपर्यंत ते पब चालू ठेवावेत आणि त्याला नियमावली घालून दिली, पण त्यात अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी दारू पितात। आमच्या मुली आहेत, त्या सगळा जर विषय बघितला तर पुणे विद्येचं माहेरघर आहे, पुण्याची संस्कृती काय आहे, पुणे काय दिशेला चाललं आहे आणि पोलीस खाता अशा पद्धतीने जर डोळे झाक करून जर हे असे पब चालवत असेल तर आमची मुलं 3-3, 4-4 वाजेपर्यंत जर दारू पिऊन रस्त्यावर फिरत असतील आणि काल अमानुषपणे 2 लोकांचा मृत्यू झाला, आज तडफडून मेली ती मुलं आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस खाता आणि पब आहे आणि ह्याच्यामध्ये येरवडा पोलीस स्टेशनचे पीआयकडे संशयाची पाल जाते। तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या उद्योगपतीचा मुलगा, त्याच्या गाडीला परमिट नाही, नंबर नाहीत आणि अशा वेळेला तासाभरात जामीन होतो। ह्याच्यामध्ये मोठं गौड बंगाल ह्याच्यामध्ये दिसतंय। खरं तर या पीआयची चौकशी झाली पाहिजे आणि हा पीआय भ्रष्टाचारी असं माझं मत आहे। जर भ्रष्टाचारी नसतं तर अशा पद्धतीने 1-2 तासात जर होत असेल तर पोलीस खातं किती सडलेलं आहे ह्याचं उदाहरण आपल्या समोर दिसतंय। खरं तर या पीआयची चौकशी झाली पाहिजे, तशी मी मागणी करणार आहे आणि या पीआयने जर अशा पद्धतीने जामीन दिला असेल, डिफॉल्टर म्हणजे ज्या गाडीला नंबर बी नाही अजून असं मी ऐकलं, आणि अशा पद्धतीने 2 तासात जर जामीन होत असेल तर पुणे शहरामध्ये गृह खातं करताय काय, पोलीस खातं करताय काय, 2 नंबरचे धंदे, पब संस्कृती आणि नुसतं येरवडा पोलीस स्टेशनचा पीआयची चौकशी त्यांनी करोडो रुपयाची माया त्या भागामध्ये जमा केलेली आढळून आलेली दिसते। ह्याचा सर्व निषेध करण्यासाठी मी 4 वाजता पुणेकरांच्या वतीनं एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून या नात्याने मी 4 वाजता पीआयला जाग आणण्यासाठी, पीआयने केलेला कारभार चुकीचा आहे आणि परत त्याच्यामध्ये दुरुस्त करून कलम टाकून त्याला जेलला पाठवलं पाहिजे। त्याच्यामध्ये त्यालाच नाही पाठवलं पण त्याच्या आईवडिलांना बी त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे। आईवडील जर सन्मानाने घेऊन जर चौकीतनं जात असेल तर किती प्रचंड प्रमाणामध्ये ही किती गुलामगिरी पोलिसांची दिसते। अहो, ज्याची मुलं तडफडून मेले त्यांचं काहीच नाही का? हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे। 4 वाजता मी येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार आहे, याची नोंद पोलिसांनी घ्यावी आणि पीआयची चौकशी झाली पाहिजे। हा पीआय डिफॉल्टर आहे, करोडो रुपयाची माया त्या भागामध्ये जमा करणारा हा बिल्डर आहे, बिल्डरांचा हस्तक म्हणून पीआय काम करतोय आणि काल ते निष्पन्न झाले की याच्यामध्ये हा पीआय ज्या पद्धतीने वागतो आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी पैसे गोळा करण्याचं ठाणं निर्माण केलेलं आहे, हे पुणे शहराला शोभनीय नाही आहे। तुम्ही आता एक पोलीस आयुक्तांना पत्रही लिहिले, काय पत्र आहे ते? आणि पोलीस आयुक्तांना मी पूर्वी पत्र लिहिले की पब संस्कृती पुण्यामध्ये बंद झाली पाहिजे। 3 आणि 2 वाजता जर मुलं रस्त्यावर फिरत असतील दारू पिऊन तर अल्पवयीन मुलं आहेत, मग अल्पवयीन मुलं पबमध्ये जातात कशी आणि ज्या पब मग त्याची चौकशी का केली नाही, त्या पबवाल्यावर का नाही गुन्हा दाखल केला? एक सर्वसामान्य हातगाडीवाला रस्त्यावर उभा राहिला तर त्याला 4 पोलीस येऊन हाकलून मारून घरी पाठवतात आणि या पीआयला ह्या बिल्डरच्या पोराला लाल कार्पेट टाकून त्याला सोडवण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करतायत। ह्याचा निषेध म्हणून 4 वाजता मी परत पत्र देणार आहात का तुम्ही? 4 वाजता आंदोलनच करणार आहे आणि पुणेकरांच्या वतीने करणार आणि जाग आणणार आहे यांना। या पीआयची चौकशी झाली पाहिजे। सगळा मी पीआयची चौकशीची मागणी करणार, नाही झाली तर मॅटमध्ये जाणार, जिथं पोलिसांचं जे असेल ना तिथं जाऊन त्याची चौकशी झाली पाहिजे। चुकीच्या पद्धतीने हा सगळा कारभार आहे। 4 वाजता येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर मी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।